संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे कैलासवासी सौ पार्वताबाई कारभारी सोनवणे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यानिमित्त विविध धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता या पुण्यस्मरण सोहळ्यास सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. सौ अनिताताई रावसाहेब जाधव यांच्या सुश्राव्य कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या रसाळ वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला। हा संपूर्ण सोहळा चिंचोली गुरव येथील मारुती मंदिरासमोर पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी सौ पार्वताबाई सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी चिंचोली गुरवचे लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा सोनवणे यांनी श्रद्धांजली वाहिली। तसेच हौशीराम रामराव सोनवणे, तुकाराम भागोजी सोनवणे आणि विलास मास्तर सोनवणे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली। याप्रसंगी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर भक्तिमय आणि भावनिक वातावरणाने भारावून गेला होता। सर्वजण आपण आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त खरोखर ह.भ.प. अनिताताई जाधव यांनी कैलासवासी पार्वताबाई कारभारी सोनवणे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले। त्यांच्या वर्षाश्राद्ध निमित्त हरिभक्तपरायण अनिताताई रावसाहेब जाधव यांनी सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी केली। त्यांचं मी आमच्या सोनवणे परिवाराच्या वतीनं, चिंचोली गुरव ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। आणि कैलासवासी सौ पार्वताबाई कारभारी सोनवणे आपल्या उपस्थितांच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। तुकाराम काकांना विनंती करतो आजींना भावपूर्ण श्रद्धांजली। निधन झालं आणि आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण म्हणजे पुण्यात्मचं स्मरण किंवा आपण त्याला श्राद्ध म्हणतो, श्रद्धेने केलेलं श्राद्ध। या ठिकाणी या मुलांनी अतिशय श्रद्धेने पिंडदान झालेलं आहे। ज्ञानदानाचं काम अनिताताई जाधव, हरिभक्तपरायण अनिता जाधव यांनी अतिशय सुंदर असं केलेलं आहे आणि थोडं अन्नदानही होणार आहे। आता हे तिन्ही कार्यक्रम व्यवस्थित त्या मुलांनी पार पाडलेले आहेत। खरं म्हणजे आज या प्रसंगी अनिताताई जाधव यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन केलेलं आहे। मला वाटतं कैलासवासी कारभारी सांगली तिथे त्यांचं कीर्तन झालं होतं आणि ह्या तिन्ही बहिणी म्हणजे वनिताबाई गजे, वनिताताई गजे, आणखी कातरताई, या तिन्ही बहिणी खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम करत आहे। संगम तालुक्यामध्ये म्हणजे हे जे काम आहे या मुलींना सांभाळणं, त्यांना आध्यात्मिक हे करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि शिक्षा देण्याचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे। मी त्यांचं आमच्या सोनवणे परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सांगायला हरकत नाही। खरं म्हणजे आमचा दामबाबाचा वाडा म्हणजे हा प्रसिद्ध वाडा होता। तर म्हणजे 3 भाऊ, स्वर्गीय दामबाबा, स्वर्गीय देवराम बाबा आणि स्वर्गीय जयराम बाबा, हे तिन्हीच्या घरामध्ये ही पार्वताबाई प्रथम सून म्हणून आली आणि या वाड्याचा एवढा मोठा विस्तार झाला की या वाड्याने एवढी मोठी प्रगती केली की आज गावामध्ये आमच्या दामबाबाच्या वाड्याचे मुलं असतील, नातू असतील, पंतू असतील, अतिशय मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि अतिशय तोलामोला त्यांनी प्रपंच केला आहे आणि आमच्या गावाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे। म्हणून खरं म्हणजे या
पार्वताबाईंनी दिलेले संस्कार हे निश्चितच चांगले आहेत. त्यांच्या मुलांना दिलेले तिन्ही संस्कार अतिशय चांगले आहेत आणि हे तिन्ही मुलं त्यांची मुलं निर्वस्ती आहेत, कामावर आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा संसार केला आहे. जास्त वेळ न घेता मी त्यांना आमच्या सोनवणे कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. तसेच आम्ही काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व घटकांच्या वतीने मी राहता मांजरगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. हरिओम शांती शांती शांती. यानंतर गावच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने लोकनियुक्त सरपंच विलासांना आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व मनमिळाव अशा पार्वताबाई कारभारी सोनवणे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. कुटुंबाच्या प्रगतीमध्ये व भरभराटीमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. त्यांच्या जाण्यानं त्या कुटुंबाला जे दुःख झालं दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं व संपूर्ण गावच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो.